नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला एका ताईच्या भावाचा अनुभव सांगणार आहे. तर प्रदीप दादांच्या सेवेने या ताईंच्या भावाचं खूप चांगलं झालं आहे. खूप मोठ्या आजारातून ते वाचलेले आहेत. तर बघूया आपण हा अनुभव शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला पण ही सेवा केल्याने किंवा दादांची सेवा घेतल्याने किती फरक पडतो हे मला कमेंटमध्ये सांगा. तर चला मग अनुभवाला सुरुवात करूया. तर प्रदीप दादांना कोटी कोटी प्रणाम. श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना. तर ताई म्हणतात, माझ्या भावाचं लिव्हर 80% खराब झालं होतं. पण ताई तुम्ही दादांनी जे काही सेवा दिली, ताई तुम्ही जी सेवा दिली म्हणजे सेवा आम्ही देत नाही आहेत तर दादा सेवा देतात. तर मी जमेल तशी केली. एक गुरुचरित्राचं पारायण केलं आणि एक नवनाथांचं पारायण केलं. म्हणजे बघा, त्या ताईंनी एक गुरुचरित्राचं पारायण केलं आणि एक नवनाथांचं पारायण केलं. तर माझ्या भावाचं कावीळ आधी 40 होता, म्हणजे 40% गेला होता त्यांचा कावीळ. तो नंतर 25 झाला. सेवा करायच्या अगोदर त्यांचा कावीळ 40% होता आणि सेवा केल्याच्या नंतर एक गुरुचरित्राचं पारायण केलं, एक नवनाथांचं पारायण केलं, त्याच्यानंतर त्यांचा कावीळ 25वर आला. म्हणजे इतका फरक पडला. नंतर 20 झाला, नंतर 14 झाला. आता डॉक्टर बोलले की आम्ही काहीच करू शकत नाही, तुम्ही देवदेव सुरू करा. म्हणजे डॉक्टरांची पण अपेक्षा सुटली, डॉक्टरांनी पण आशा सोडली की आता आम्ही काहीच करू शकत नाही, तो जे काय करायचे प्रयत्न तुम्ही करा, जे काही तुम्हाला देवदेव करायचे ते तुम्हीच करा, माझे प्रयत्न सुटले, माझे प्रयत्न संपले असं त्या म्हणून असं डॉक्टरांनी त्यांना म्हटलं. पण ताई काही घाबरून गेल्या नाहीत. ताईंना माहिती होतं की माझी स्वामी आई, माझी स्वामी माऊली माझ्या पाठीशी आहे, माझ्या भावाला त्या नक्की बरं करतील. कारण स्वामींचा हा जो काही स्वामींवरचा विश्वास आहे ना, तो या संकटकाळीच आपल्याला दृढ ठेवायचा असतो. कारण जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा आपला विश्वास डगमगायला लागतो. तर हीच वेळ असते आपली परीक्षा घेण्याची. स्वामी जी परीक्षा घेतात ती हीच वेळ राहते की जेव्हा भक्तावर संकट येतं तेव्हा भक्ताचा विश्वास, भक्ताची श्रद्धा किती दृढ राहते हे स्वामी बघत असतात. पण ह्या संकटामध्येच ज्याचा विश्वास दृढ राहतो, श्रद्धा दृढ असते, तोच खरा स्वामी भक्त राहतो. तर ह्या ताईंनी पण तेच केलं. ताई घाबरल्या नाहीत, डगमगल्या नाहीत. तर त्यांनी स्वामींवरचा विश्वास दृढ ठेवला आणि म्हणाल्या की स्वामी माझ्या भावाला नक्की बरं करतील. मी स्वामीशिवाय जगू शकत नाही. स्वामी म्हणजे माझी आई आहे, स्वामी म्हणजे माझी माऊली आहेत, स्वामी म्हणजे माझे सर्व काही आहेत. तर मी आरोग्यसेवा जमेल तशी केली व ते पाणी म्हणजे आरोग्यसेवा करत होते त्या. तर आरोग्यसेवा त्यांनी जमेल तशी केली आणि पाणी दिले. डॉक्टर बोलले की 10% जी कावीळ झाली होती ती तर लिव्हर बदलायचं काम नाही आता. खूप लिव्हर बदलायचं पण म्हणजे डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की जर कावीळ 10%वर आली तर लिव्हर बदलावं नाही लागणार, ते कामच नाही पडायचं लिव्हर बदलायचं. पण जर नाही आली तर आमचे पण पूर्ण प्रयत्न संपलेले असतील असं त्या डॉक्टरांनी त्या ताईंना सांगितलं होतं. पण सुदैवाने स्वामींच्या सेवेने हे कावळ 10%वर आली. सेवा करायच्या अगोदर कावीळ 40% होती. सेवा झाल्याच्या नंतर ती 10%वर आली आणि त्यांच्या लिव्हर पूर्ण 80% जवळजवळ लिव्हर खराब झालं होतं. पण ते लिव्हर परत 10%वर आलं होतं. म्हणजे इतका फरक पडला होता लिव्हर चांगलं होण्यामध्ये. तर भावाला आता खूप बरं वाटत आहे. सगळं माझ्या स्वामींमुळे झालं. खूप खूप धन्यवाद प्रदीप दादांना आणि स्वामींना. ताई, मी श्री स्वामी समर्थ म्हणते सर्व माझ्या भक्तांना. जो कोणीही माझा व्हिडिओ ऐकत असेल त्या सर्वांना श्री स्वामी समर्थ. बघा ताई दादांनो, हा अनुभव इतका छोटाच आहे, पण 80% लिव्हर खराब होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. कारण आजच्या काळामध्ये जर आपल्याला थोडं जरी काही हॉस्पिटलचा खर्च वगैरे करायचं म्हटलं तरी पण झेपत नाही. कारण खर्च खूप होतो. तर तेवढी परिस्थिती पण नसते. खर्च तर होतो, पण खर्च होऊन पण त्याच्यात जीव वाचेल की नाही हे माहीत नसतं. पण त्याचबरोबर स्वामींची साथ आणि स्वामींचे जर आशीर्वाद असतील तर आपल्याला मोठ्या संकटातून पण स्वामी नक्की वाचवतात. तसंच हा छोटासा अनुभव होता. ह्या अनुभवातून आपल्याला एकच पाहायला मिळतं की
ह्या ताईंच्या भावाचं लिव्हर 80% खराब झालेलं होतं. त्यांनी फक्त 2च सेवा केल्या. एक गुरुचरित्राचं पारायण केलं आणि एक नवनाथांचं पारायण केलं. तर ते 2 पारायण केल्याच्या नंतर त्यांच्या भावामध्ये एवढी सुधारणा दिसू लागली की त्यांचं 80% लिव्हर खराब झालेलं होतं, तर ते नंतर 40%वर आलं, नंतर 25%वर आलं, नंतर 14%वर आलं आणि हळूहळू सुधारणा होत 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 नंतर ते 10%वर आलं. आणि नंतर त्यांना चेकअपला नेलं आणि ते डॉक्टर बोलले की आता तुमचा भाऊ पूर्णपणे बरा झालेला आहे. तर हे शक्य झालं फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेने, फक्त आणि फक्त प्रदीपदादांच्या सेवेने. प्रदीपदादांनी मार्गदर्शन केलं, ते प्रदीपदादाच्या तोंडून बोलले ते आपले स्वामीच, की तुम्ही त्या ताईंना गुरुचरित्राचं आणि नवनाथांचं पारायण करायला सांगा. आणि त्या ताईंनी पण मनोभावे मनापासून श्रद्धेपूर्वक सेवा केली आणि स्वामींवरचा विश्वास त्यांनी डगमगू दिला नाही. ह्या परिस्थितीत पण जर एखाद्याचं बघा, जर डॉक्टर बोलले ना की आमचे प्रयत्न संपलेत, आता तुम्ही बाकीचे प्रयत्न करा, तेव्हा मन खूप खच्चीकरण होतं मनाचं, समोरचा खूप खचला जातो, आपण पूर्ण घाबरून जातो की आता डॉक्टरांनीच आशा सोडली तर आपण काय प्रयत्न करणार आहेत, असं प्रत्येकाच्या मनात निगेटिव्ह विचार येतात. पण नाही, जर डॉक्टरांच्या प्रयत्नांबरोबर जर आपण स्वामींची सेवा ठेवली ना, तर आपल्याला ते संकट मोठं नसतं. कारण कधी पण लक्षात ठेवा, आपल्या संकटांपेक्षा आपले स्वामी मोठे आहेत, आपल्या स्वामींपेक्षा आपलं संकट मोठं नाही आहे, हे लक्षात ठेवा. कारण स्वामींना सांगताना तुमचं दुःख किती मोठं आहे हे कधीच सांगू नका. कारण तुमचं दुःख किती मोठं जरी असेल तरी स्वामी ब्रह्मांड नायक आहेत, अख्खं ब्रह्मांड चालवणारे आहेत, ते तुम्हाला त्यातून नक्की बाहेर काढतील. तर ह्या ताईंचा हा अनुभव, छोटासा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.